आजची गोष्ट शेवटपर्यंत ऐका. शेवटी तुम्ही नक्की रडाल. एक आई मंदिरात बसलेली होती. तिचे कपडे खूप फाटलेले होते. तिचे केस विस्कटलेले दिसत होते. डोळ्यात खूप वेदना दिसत होत्या. ती खूप थकलेली होती. तिच्या हातात एक पिशवी होती. त्या पिशवीत काहीच नव्हतं. ती शांतपणे खाली पाहत बसली. लोक येत होते, जात होते. कोणी तिच्याकडे लक्ष देत नव्हतं. काही लोक तिला टाळत होते. काही लोक तिला हसत होते. ती मात्र शांत बसलेली होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण ती रडत नव्हती. मोठ्याने ती फक्त देवाकडे पाहत होती. तिचे ओठ हलत होते. हळूच ती देवाशी काहीतरी बोलत होती, पण कोणी ऐकत नव्हतं. ती खूप दिवसापासून उपाशी होती. तिच्या चेहऱ्यावर थकवा होता. तिचं शरीर खूप कमकुवत झालं होतं. तरीही ती तिथेच बसलेली होती. मंदिराच्या पायऱ्यावर एकटी होती. तिला कोणी ओळखत नव्हतं. ती कुठून आली कोणी जाणत नव्हतं. ती फक्त तिथे रोज बसायची. लोक म्हणायचे, ही भिकारी आहे, पण तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच होतं. जणू काही मोठं दुःख दडलेलं होतं. ती प्रत्येकाला पाहत होती शांतपणे, जणू कोणाची वाट पाहत होती. प्रत्येक गाडीवर तिचं लक्ष जायचं. प्रत्येक माणसाकडे ती पाहायची, पण कोणीही तिच्याकडे थांबत नव्हतं. ती पुन्हा डोळे खाली करायची आणि हात पुढे करायची हळूच, पण कोणी काहीही देत नव्हतं. काही लोक तिला ढकलून जात होते. काही लोक तिला रागाने बघत होते. आज मात्र काहीतरी वेगळं होतं. आज लोक जास्त रागात होते. एक माणूस तिच्यावर ओरडला, इथे बसू नकोस, निघ इथून. दुसरा माणूस तिला ढकलतो. ती खाली पडते थोडीशी. तिच्या हाताला जखम होते. रक्त हळूच बाहेर येते, पण ती काहीही बोलत नाही. ती फक्त पुन्हा बसते शांतपणे. तिच्या डोळ्यात आता पाणी येते, पण ती रडत नाही. मोठ्याने ती देवाकडे पुन्हा पाहते आणि हळूच हात जोडते, जणू काही मागत असते, जणू कोणाची वाट पाहत असते. लोक अजूनही तिला हाकलत होते, पण ती तिथून हलत नव्हती. तिच्या चेहऱ्यावर आशा होती, जणू काही मोठं होणार होतं, जणू आज काही बदलणार होतं. आई पुन्हा शांत बसली तिथे. जखम अजूनही ती हसली. तिच्या डोळ्यात आशा दिसत होती, जणू कोणीतरी येणार होतं. ती प्रत्येक माणसाकडे पाहत होती, पण कोणीही थांबत नव्हतं. अजूनही लोक तिला पुन्हा हकलत होते. तिला तिथून उठायचं सांगत होते. ती हळूहळू उभी राहते. तिचे पाय थरथरत होते. ती मंदिराबाहेर चालू लागली. तिच्या डोळ्यात पाणी होते, पण ती काहीही बोलत नव्हती. जणू सगळं सहन करत होती. तेवढ्यात अचानक एक कार आली. ती मंदिरासमोर येऊन थांबली. सगळ्यांचं लक्ष तिकडं गेले. एक श्रीमंत माणूस उतरला. त्याचा चेहरा खूप गंभीर होता. तो आजूबाजूला पाहत होता. मग त्याची नजर आईवर पडली. तो थोडा वेळ तिथेच थांबला, जणू काहीतरी आठवत होता. तो हळूहळू तिच्याकडे चालू लागला. लोक आता शांत झाले होते. सगळे त्याच्याकडे पाहत होते. आईनेही त्याला पाहिलं. हळूच तिच्या चेहऱ्यावर भीती होती. तो तिच्या समोर येऊन उभा राहिला. क्षणभर दोघेही काहीही बोलले नाही, फक्त एकमेकांकडे पाहत राहिले. आईच्या डोळ्यात अश्रू आले, जणू तिने त्याला ओळखलं, पण ती काहीही बोलत नाही. तो माणूस शांत उभा होता, जणू शब्द सापडत नव्हते. इथे तुम्हाला काय वाटते? हा माणूस कोण असू शकतो? कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमचं मत आम्हाला महत्त्वाचं आहे.
तो माणूस खाली बसू लागला. आई घाबरू मागे सरकली, पण तो तिच्या जवळ बसला. त्याच्या डोळ्यात पाणी होते. तो काहीतरी बोलणार होता, पण आवाज थांबला अचानक. आई अजूनही गोंधळलेली होती. सगळे लोक आता बघत होते. कोणी काही समजत नव्हतं. तो माणूस हात पुढे करतो. आईच्या पायाकडे पाहतो हळूच आणि अचानक त्याला स्पर्श करतो. हे पाहून सगळे थक्क होतात. लोकांना विश्वास बसत नाही. आईचे हृदय जोरात धडधडत होते. तिचे हात थरथरत होते खूप. तो माणूस डोळे बंद करतो आणि हळूच काही शब्द बोलतो, पण ते अजून स्पष्ट नव्हते. पुढे काय होईल सांगता येत नाही. जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा भाग मिस करू नका. आई आता रडू लागते हळूच. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहते. तो माणूसही शांत रडत होता. दोघांमध्ये काहीतरी नातं होतं, पण अजून कोणालाही समजत नव्हतं. क्षणोक्षणी सस्पेन्स वाढत होता आणि पुढे जे होणार होतं ते सगळ्यांचं आयुष्य बदलणार होतं. आई रडत त्याच्याकडे पाहते. तो माणूस अजूनही शांत होता. त्याच्या डोळ्यात खूप वेदना होत्या. जणू काहीतरी हरवलं होतं. तो हलकेच तिचा हात धरतो. आई दचकते थोडीशी लगेच, पण हात मागे घेत नाही. दोघेही शांत बसून राहतात. सगळे लोक बघत होते, उभे असतात. कोणीही काही बोलत नव्हतं. वातावरण खूप शांत झालं होतं. फक्त त्याच्या श्वासाचा आवाज होता. तो माणूस डोळे वर करतो. आईकडे पुन्हा एक पाहतो. जणू काही आठवतो असतो. जुन्या आठवणी त्याला येत होत्या. त्याच्या डोळ्यात पाणी साचत होतं. तो अचानक रडू लागला. लोकांना काहीही समजत नाही. आई अजून गोंधळलेली दिसत होती. तो हळू आवाजात काही बोलतो, पण शब्द स्पष्ट ऐकू येत नाहीत. आई त्याच्याकडे झुकते थोडीशी. त्याचा शब्द ऐकण्याचा प्रयत्न करते. तो पुन्हा तेच शब्द बोलतो. यावेळी आई थरथरली अचानक. तिच्या डोळ्यात आश्चर्य दिसत. ती तिच्याकडे नीट बघते. त्याच्याकडे नीट बघते. जणू काही ओळख पडते. तिचे हात जोरात थरथरतात. ती त्याच्या चेहरा स्पर्श करते. हळूहळू तिच्या डोळ्यात ओळख येते आणि अचानक ती जोरात रडते. लोक आता कुजबूज करायला लागतात. हा माणूस कोण असू शकतो? तो माणूस खाली वाकतो. आईच्या पायाला स्पर्श करतो. हे पाहून सगळे थक्क होतात. कोणीही विश्वास ठेवू शकत नाही. आई घाबरून मागे सरकते. ती त्याला थांबवायचा प्रयत्न करते, पण तो ऐकत नाही अजिबात. तो पुन्हा तिच्या पायाला धरतो आणि रडत काहीतरी म्हणतो. आता सगळे कान देऊन ऐकतात. वातावरण खूप तणावपूर्ण होतं. तो म्हणतो, आई मला माफ कर. मी तुला ओळखलं नव्हतं आधी. हे ऐकून सगळे थक्क होतात. आईचे डोळे मोठे होतात. ती पूर्ण थरथरू लागते. जणू विश्वास बसत नाही तिला. तो पुन्हा तेच शब्द म्हणतो, आई मी तुझाच मुलगा आहे. हे ऐकताच सगळे स्तब्ध होतात. क्षणभर पूर्ण शांतता पसरते. आई जोरात रडू लागते. ती त्याला मिठी मारते लगेच. दोघेही खूप रडत असतात. लोकांच्या डोळ्यातही पाणी येते. ज्यांनी तिला हकललं होतं ते आता खाली मान घालतात. त्यांना आपली चूक कळते. आई त्याचा चेहरा हातात धरते आणि त्याच्याकडे पाहते प्रेमाने. जणू वर्षानंतर भेट झाली. तोही तिच्याकडे पाहत रडतो. तो म्हणतो, आई मला माफ कर. मी तुला खूप शोधत होतो, पण तुला सापडलो नाही. आई काही बोलू शकत नाही.
ती फक्त त्याला पकडून ठेवते. जणू पुन्हा गमावू नये. आई त्याला घट्ट मिठी मारते. दोघेही रडतच उभे राहतात. आजूबाजूचे लोक स्तब्ध झाले. कोणीही काहीही बोलत नव्हतं. क्षणभर वेळ थांबला होता. आई त्याच्या केसावरून हात फिरवते. जणू लहानपण आठवत होतं. तो तिच्या मांडीवर डोकं ठेवतो. लहान मुलासारखं रडत होता. आई त्याला शांत करत होती. तिच्या डोळ्यात प्रेम होतं. जणू काहीच बदललं नव्हतं. लोकांच्या डोळ्यात पाणी येतं. सगळे हा प्रसंग पाहत होते. ज्यांनी तिला हकललं होतं ते आता खूप लाजले होते. एक माणूस पुढे येतो. तो आईसमोर हात जोडतो. तो म्हणतो, आम्हाला माफ करा. आम्ही मोठी चूक केली. दुसरे लोकही पुढे येतात. सगळे तिच्या समोर नमतात आणि काहीही बोलत नाही. ती फक्त शांतपणे बघते. तिच्या चेहऱ्यावर माया दिसते. ती सर्वांना माफ करते. मनातून तो मुलगा उठतो हळूहळू. तो मुलगा आईचा हात पकडतो घट्ट. तो म्हणतो, आता तू माझ्यासोबत. मी तुला कधीही सोडणार नाही. आई त्याच्याकडे पाहते प्रेमाने. तिच्या डोळ्यात समाधान होते. जणू वर्षाची वेदना संपली. तो तिला हळूच उभं करतो. ती अजूनही कुमकुवत होती. तो तिला आधार देतो. लोक बाजूला सरकतात. हळूच त्याच्यासाठी वाट मोकळी करतात. ज्यांनी तिला हकललं होतं तेच आता तिची काळजी घेतात. कोणी पाणी आणून देतं, कोणी तिला बसायला सांगतो. पण मुलगा तिला थांबवत नाही. तो म्हणतो, आता मी आहे. तुला काहीही कमी पडणार नाही. आई फक्त हसते हलकेच आणि देवाकडे पाहते. ती हात जोडते. कृतज्ञतेने जणू तिची प्रार्थना पूर्ण झाली. लोक अजूनही बघत राहतात. हा प्रसंग त्यांच्या मनात बसतो. आज त्यांना एक धडा मिळतो. आईचं प्रेम कधीही कमी नसतं आणि मुलाने कधीही विसरू नये. तो मुलगा आईला आधार देतो. तिला हळूच कारमध्ये बसवतो. आई अजूनही रडत असते, पण तिच्या चेहऱ्यावर हसू असतं. तो तिचे अश्रू पुसतो हळूच. तो म्हणतो, आता सगळं ठीक. आई त्याच्याकडे प्रेमाने पाहते. ती काहीही बोलत नाही अजून. जणू शब्दाचा सापडतच नाही. कार हळूहळू पुढे निघते. लोक तिथेच उभे राहतात. सगळे तो प्रसंग आठवत असतात. ज्यांनी तिला हकललं होतं त्यांना आता खूप पश्चाताप होतो. ते मनातच माफी मागतात. मंदिर पुन्हा शांत होते, पण वातावरण बदललेले असते. त्या दिवसानंतर खूप काही बदलतं. लोक गरिबांना आदर देतात. कोणीही त्यांना हकलत नाही. सगळे मदत करायला पुढे येतात. आई आता सुखात जगत असते. मुलगा तिची खूप काळजी घेतो. तिला काहीही कमी पडू देत नाही. आई रोज देवाचे आभार मानते. तिच्या डोळ्यात आनंद दिसतो. ती म्हणते, देवाला न्याय दिलं. ज्यांनी मला दुखवलं होतं त्यांनाही मी माफ केलं आहे. कारण आईचं मन मोठं असतं. त्यांना दिवसाची आठवण राहते. जिथे सगळं बदललं होतं एक भिकारी आई होती, पण तीच प्रेम खूप श्रीमंत होतं. आई शेवटी सत्य समोर आलं. मुलगा तिच्यापाशी परत आला आणि आईचं आयुष्य उजळलं. जर ही कथा आपल्याला आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा. आणखी कथा पाहण्यासाठी तयार राहा. धन्यवाद.